त्या बैठकीमध्ये पूर्वी शिंदे सेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, परंतु पवार साहेबांचे काही मॅसेज आल्यामुळं नंतर दुसरी बैठक पवार साहेबांसोबत दोन प्रताप पाटील चिखलीकर व मदन आमचे अहमदपूरचे मंत्री विक्रम काळे साहेब आमदार त्यांनी मध्यस्थी केल्यामुळं भाऊंना अजित पवारकडे जाण्याचा निर्णय घेतलेला होता. परंतु हा निर्णय घेत असताना भाऊ अगोदरच काही लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर त्यांच्या अनेक चक्रा मुंबईला झाल्या आणि त्या चक्रामध्ये त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषद, नगरपंचायत यांच्या ज्या तिकिटाचा जो विषय आहे महत्वाचा, तो विषय त्यांच्याकडे वळवून घेतला आणि भाऊला शेवटी 4 जागा 16 पैकी 4 जागा द्यायच्या त्यांनी ठरवलं. आज 15 वर्ष आमदार राहिलेला माणूस, त्यांना तुम्ही 4 जागा वाटप करून देता आणि तुमची प्लॅनिंग पुढच्या विधानसभेची. आम्ही काँग्रेसमध्ये होतो, काँग्रेसमध्ये आमदार होऊ द्यायचं नाही, तिकीट मिळू द्यायचं नाही, हा उद्देश तुमच्या काँग्रेसमध्ये राहून तोच प्रकार केला. नंतर ठीक आहे, आम्ही काँग्रेस सोडून दिली व तुम्ही काँग्रेसमध्ये राहा, तुम्ही आमदार व्हा, तुम्ही जिल्हा परिषद मेंबर व्हा. आम्ही काँग्रेस सोडून दिली, बाहेर आलो. नंतर मग आम्ही काँग्रेस सोडली की तुम्ही काँग्रेस सोडून दिली आणि इतर पक्षात जाणं सुरू केलं. बघा आता भाऊ ज्या पक्षात यायले त्याच्या अगोदरच जायचं, त्यांची सेटिंग लावायची. म्हणजे काय मुंबईला जास्त चक्रा मारल्यामुळं जास्त पक्षामध्ये सेटिंग होती असं दिसतंय. कारण ग्राउंड लेवलला जो माणूस काम करतो त्याचा काही हे पक्ष वरिष्ठ राहिलेले लोक काही विचार करत नाहीत का? आणि जे मुंबईला चक्रा मारतात, सेटिंग करतात, सेटिंग करून एका पक्षाची बोलणी करतात, दुसऱ्या पक्षाचं सत्ताधारी पक्षाचं काम करतात वेळेवर आणि त्यांच्या म्हणण्यानुसार पुन्हा जिल्हा परिषदचे, पंचायत समितीचे तिकीट वाटप होतात. अशा प्रकारचं प्रत्येक पक्षामध्ये एक वातावरण तयार झालेलं आहे. आणि जो प्रामाणिक माणूस आहे, जो काम करतो ग्राउंड लेवलला, इथं समजा मतदारसंघामध्ये काम करतो, तर त्या उमेदवाराला तिकीट दिल्या जात नाही. असं होत असताना हा निरोप 4 जागेच्या भाऊपर्यंत पोहोचवल्यानंतर भाऊच्या ही गोष्ट लक्षात आली की आता जर समजा आपण ऍक्शन घेतली नाही तर परिणाम काय होईल की अनेक लोक जिल्हा परिषदला तिकीट मिळणार नाही नाराज होतील, पंचायत समितीला तिकीट मिळालं नाही नाराज होतील, नगरपंचायतला, नगर परिषदला तिकीट न मिळाल्यामुळे नाराज होतील आणि नाराज होणाऱ्याची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढेल. आणि जे लोक आज भाऊच्या पाठीमाग 25 वर्षापासून त्यांच्या वडिलापासून पाठीमाग आहे, मग हे हळूहळू लोक कमी होत जातील. आणि कालच्या इलेक्शनला जे अपक्ष उभं राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला ते याच्यासाठीच केला की आपले जे लोक आहेत ते आपल्यापासून दूर केलेलं पाहिजे. आपलं नुकसान झालेच चालेल, परंतु आपल्यासोबत जे लोक आहेत त्यांच्यावर अन्याय झाला ना पाहिजे, त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. आपलं नुकसान झाले तरी चालेल या दृष्टिकोनातून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. आणि इथून पुढेही कोणी पुन्हा जितके प्रयत्न करायले आमदारकीला उभं राहण्याची एकाची ताकद नाही. आता काँग्रेस त्यांची हवाली केली तर आता त्यांनी आणून दाखव किती जिल्हा परिषद सर्कलचे लोक निवडून आणतात, किती पंचायत समितीचे आणतात. नुसतं विरोध करणं सोपं असतं, पण कोणाला निवडून आणणं अतिशय अवघड असतं. कारण प्लस तर राजकारण करावं लागतं तेव्हा निवडून येतो आणि पाडणं तर अतिशय सोपं असतं कोणाला, पण पाडण्यामुळं पक्षाला तर काही फायदा होतच नाही आणि देशालाही काही त्याचा फायदा होत नाही. त्यामुळं ही जे घटना कालची राष्ट्रवादीची घडलेली आहे, आम्हाला वाटत होतं की या मतदारसंघामध्ये भाऊच्या विचाराने सगळ्या जिल्हा परिषदेची तिकीट दिल्या जातील, पंचायत समितीची दिल्या जातील. ठीक आहे, भाऊ आमदारकीला जरी पडले तरी कार्यकर्त्याला न्याय मिळेल
आणि न्याय मिळाल्यामुळे काही लोक निवडून येतील आणि त्या माध्यमातून समाजाचे गोरगरीब लोकांचे कामं होतील असं वाटत होतं. पण यांना जे समोर गेलेल्या लोकांना अजिबात पसंत नाही आहे. स्वतः आमदार व्हायचं नाही, दुसऱ्याला होऊ द्यायचं नाही हा उद्देश असल्यामुळं त्यांनी हे कृत्य केलेलं आहे. आणि त्यामुळं भाऊला जी अडचण निर्माण झाली तर त्या यापूर्वी जेव्हा भाऊ आमदार होते त्यावेळेस बांगर साहेब असतील, अशोक नाईक असतील, आमचे कळमनुरी मतदारसंघामध्ये अनेक लोक बांगर साहेबांच्या पाठीमागे आहेत. बाबा नाईक असतील किंवा केशवराव नाईक असतील, राजेंद्र शिखरे असतील, तर हे लोक आमदार साहेबांच्या पाठीमागे कळमनुरीमध्ये बी आहेत. आणि यापूर्वी बांगर साहेबांनी ज्यावेळेस भाऊला यापूर्वी मदत केलेली आहे, जेव्हा ते आमदार होते, हे जिल्हा प्रमुख होते, त्यामुळे दोन्ही आता रनिंगचे आमदार आणि भाऊ माजी आमदार म्हणून दोघं एकत्र येतील व शिवसेनेचे प्रवेश त्यांनी घ्यायचं ठरवलेलं आहे. तर भाऊने तर सांगितलं या मतदारसंघात तिकीट त्यांच्या माध्यमातून वाटप केल्या जातील. आणि जशी कळमनुरीला सगळी ताकद बांगर साहेबांच्या विरोधात असताना बांगर साहेब त्या ठिकाणी निवडून आले, त्याचप्रमाणे हिंगोली मतदारसंघामध्ये ते ताकद लावून व इथले जिल्हा परिषदचे मेंबर, पंचायत समितीचे मेंबर किंवा नगरपालिका हिंगोलीची किंवा नगरपंचायत सेनगावची हे सर्व निवडून आणतील आणि त्या ताकदीने ते सर्वांच्या पाठीमागे उभं राहतील अशी मी माझ्या अपेक्षा बाळगतो व माझे 2 शब्द संपवतो.